नमस्कार मंडळी. कल्याणी ऑडिओ बुकमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. सध्या मी गजानन विजय हा एक पुस्तक वाचायला घेतलेलं आहे. गजानन विजय भक्तिबोध. तर त्याचे आपले काही लेख वाचून झालेले आहेत. 1 ते 23 लेख वाचून झालेले आहेत. तर आता मी 24वा लेख वाचायला घेते आहे. तर मी वाचते, तुम्ही ऐका. म्हणजे हे जसं तुम्ही ऐकत जाल तसं तसं गजानन महाराजांचं चरित्र कसं होतं, ते कसे होते ह्याचा उलगडा तुम्हाला आपोआप होत जाईल आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल. तर आता ऐकायला सुरुवात करा. मी वाचते. खंडू पाटलाला पुत्रसंतान दिले. श्री गजानन महाराज यांनी उसाचा रस काढून तो सर्वांना दिला आणि पाटील बंधूंवर कृपा केली. तरीही खंडू पाटील मात्र तोंडाने फाटक्या शब्दानेच बोलत असे. गण्या, गजा अशा शब्दानेच तो श्रींच्या नावाचा उच्चार करीत असे. चरित्रकाराने इथे पाटील घराण्याला सांभाळून घेतले आहे. अरे तुरे बोलण्याचा अर्थ त्याने उत्कट प्रेमभाव असा लावला आहे. पण खंडू पाटलाला बोल लावलेला नाही. खंडू पाटलावरही श्रींनी कृपा केली असल्याने चरित्रकाराने खंडू पाटलाविषयी आदरभाव ठेवूनच प्रसंग कथन केलेले आहे. गावच्या रयतेला लेकरे समजून त्यांना अरे तुरे असे बोलण्याची पाटलांना सवय पडली असावी, अशी पाठ राखण्याची भाषा त्याने केली आहे. खंडू पाटील जरी श्रींना गजा, गण्या असे म्हणत होता तरी त्याच्या अंतःकरणात श्रींच्या विषयी अपार प्रेम होते, असे चरित्रकार सांगतात. नारळाची करवंटी खडबडीत असली तरी आत खोबरे असते असे सांगून चरित्रकाराने खंडू पाटलाची भलावणी केली आहे. कुकाजींची व्यथा. कुकाजी पाटील आता वृद्ध झाला होता. त्याने बोलता बोलता खंडू पाटलास अंतरीची मनोव्यथा सांगितली. म्हणाला, तू श्रींच्या दर्शनास रोज जातोस खरा, ते साक्षात्कारी संत आहेत असेही तू सांगतोस. तुला पोरबाळ नाही, मी तर वृद्ध झालो. नातवाचे गोड बोल मला ऐकावेसे वाटतात, नातवाचे खेळ पाहावेसे वाटतात. श्रींना तू पुत्र संतानासाठी प्रार्थना कर, त्यांची कृपा मागून घे. खंडू पाटलाला कुकाजीची व्यथा जाणवली. त्याने श्रींना पुत्र संतानासाठी विनविले. तो म्हणाला, मी तुम्हाला शरण आलो आहे, एवढी भक्तांची आस पुरवावी. श्रींनी प्रथम त्याची कानउघडणी केली. ते म्हणाले, तू सत्ताधीश आणि धनिक आहेस, तुला त्याची घमेंडही आहे. मग त्याच बळाने पुत्र संतान प्राप्त करून घे ना. आमच्याकडे कशाला विनंती करतोस? सत्ता आणि धन यांच्या मदाने तू मनोमन भरून राहिला आहेस. मग थेट ब्रह्मदेवालाच आज्ञा का करीत नाहीस? त्यावर खंडू पाटलाला आपल्या बोलण्या वागण्यातला मत्तपणा जाणवला. तो श्रींना शरण आला. मोठ्या कळवळ्याने म्हणू लागला, पाण्यामुळेच पिके येतात. ही गोष्ट खरी असली तरी जमिनीवर पाणी पडणे हे ईश्वराच्या हाती आहे. पाणीच पडले नाही तर दुष्काळ पडतो. जमिनी पाण्यावाचून कोरड्या पडतात. पाणी पाडणे हे मानवाच्या हाती नाही. पाणी पडल्यावर शेत पिकविणे ही गोष्ट मानवाच्या कर्तृत्वाची आहे. श्री मनोमन हसले. त्यांनी प्रार्थना जाणली. खंडूला पुत्रसंतान झाले. तू मुलासाठी माझ्याकडे भीक मागितलीस, तुला मुलगा होईल. त्याचे नाव तू भिक्या ठेव, असे त्याला श्रींनी सांगितले. कुकाजीलाही हे ऐकून अत्यंत आनंद झाला. श्रींचे वचन खरे झाले. खंडूची पत्नी गंगाबाई गरोदर झाली. तिला पुत्र झाला. त्याचे नाव भिकाजी असे ठेवले. कुकाजीने लोकांना गहू दिले, पेढे बर्फी दिली. ब्राह्मणांना आमरसाचे भोजन दिले. तेव्हापासून अजून शेवगावात आमरस रस देण्याची ही प्रथा सुरू झाली आहे. पाटलाच्या घरी आनंद झाला. पण गाव तिथे दुफळी असतेच. पाटलाची भरभराट पाहून देशमुखांना द्वेषबुद्धीने घेरले. गावात दुफळी होती. एक फळी पाटलाची होती तर दुसरी फळी देशमुखाची होती. द्वेष स्पर्धेशिवाय गावाला काय मजा? लोकांनाही करमणुकीला अशी दुफळी लागतेच. पाटील आणि देशमुख यांच्यात प्रेम नव्हतेच. सदैव दोघेही एकमेकांचा घात करण्यासाठीच टपलेले असत. चरित्रकाराने एक सुरेख दाखला दिला आहे. शास्त्री दोन, मंत्री दोन, शस्त्री दोन, तंत्री दोन. एकमेकांपुढे श्वान, येता गुरगुर रोकडी. अगदी हाच प्रकार पाटील व देशमुख यांच्यात होता. कुकाजी स्वर्गवासी झाले. खंडू पाटलाचे मन उद्विग्न झाले. त्यांच्यावर काही बालंट आणण्यासाठी देशमुख टपूनच बसले होते.
ते देशाचे कारस्थान कोणते याची ही कथा चरित्रकाराने पुढे सांगितली आहे. माणसे सत्ता आणि धन यांनी उन्मत्त झाली म्हणजे त्यांच्यात अशी द्वेषमूलक स्पर्धा निर्माण होतीच होती. शेगाव तरी त्याला अपवाद कसा असेल. पाटील देशमुख यांच्यात 36चा आकडा होता. दुफळीचे वरदान प्रत्येक गावाला असतेच असते. आता पुढचा मी लेख वाचते. दुफळी हा सामाजिक क्षयरोगच. श्री दासगणू महाराजांनी प्रत्येक अध्यायाच्या आरंभी श्री गुरूस नमन केले आहेच. भक्तिपर ग्रंथ हे गुरुकृपेमुळे साकार होतात. श्री दासगणू म्हणतात की हे सद्गुरू हो, तुझी कृपा म्हणजे मेघातील पर्जन्यवृष्टीसारखीच आहे. त्या पाण्याला काय पैसे मोजावे लागतात काय, ती कृपावृष्टीच समजावी. मेघाने मनात आणले तर विहिरी आणि तळी भरून जातात. खडकालाही पाझर फुटतो. तुझी कृपा असू द्यावी, त्या योगे मी तृप्त होईल, आनंदी होईल. दुफळीने सुखाची होळी. शेगावात श्री गजानन महाराजांचे वास्तव्य होते. लोक श्रद्धाशील होते. तरीही तिथे दुफळी वाजली. श्री दासगणू महाराजांनी दुफळीवर सूर्यभाष्य केले आहे. ते म्हणतात, जेथ जेथ ही नांदे दुफळी, तेथ तेथ ही करी होळी. अवघ्या सुखाची रांगोळी हिच्या पायी होत असे. गावकी म्हणा वा दुफळी म्हणा, ही जर असेल तर ती सुखाची होळी करते, राख रांगोळी करते. इतकेच नव्हे तर दुफळी हा महाभयंकर रोगच आहे. कसा तर क्षयरोग तो शरीराला वा दुफळी रोग समाजाला. नेतसे यमसदनाला प्रयत्न पडती लोळे. दुफळी हा जणू सामाजिक क्षयरोगच आहे. हे चरित्रकाराचे भाष्य मोठे मार्मिक आहे. अशा गावकीपायी सामाजिक स्वास्थ्य बिघडलेलेच असते. दुफळीने उन्माद चढतो, ईर्ष्या वाढते, स्पर्धा लागते. भलेपणाऐवजी शत्रुत्वच अधिक निर्माण होते. गावाच्या महत्तेला एका परीने बट्टाच लागतो. शब्दाने शब्द वाढला. प्रसंग असा मोठा गमतीशीर घडला की देशमुखांची हुजरेगिरी करणाऱ्या एका महाराने खंडू पाटलापुढे येऊन थोडी बडबड सुरू केली. काही काम करण्यावरून दोघात कुरबूर सुरू झाली. पण शब्दाने शब्द वाढत गेला. मऱ्या महाराचे उणे दोणे शब्द ऐकून खंडू पाटलास राग आला. तो म्हणाला, पायरी ओळखून बोल. तरीही महार ऐकेना. तो खंडू पाटलाची चेष्टा करू लागला. मग मात्र खंडू पाटील मनातून खवळला. बाचाबाचीचे कारणही अगदी क्षुल्लक होते. काही कागदपत्रे घेऊन जायची होती. ती घेऊन जाण्यास खंडू पाटलाने मागे सांगितले, पण महाराने त्यास नकार दिला. अकोल्याला जाऊन तहसील कचेरीत कागदपत्रे घेऊन जाण्याचा टप्पा टाकायला महार तयार नव्हता. मी देशमुखांचा आश्रित आहे, मलाच आपण काम का सांगता, मी हे काम करणार नाही, असे महाराने स्पष्ट सांगितले. कामाला नकार देताना त्याने विचित्रपणे हातवारेही केले. खंडू पाटलाला राग आला. त्याच्या हाती एक काठी होती. तिनेच त्यांनी महारावर प्रहार केला. त्यावर महाराचा हात मोडला आणि तो बेशुद्ध झाला. दुसऱ्या महाराला काम सांगून खंडू पाटलाने कागदपत्रे पोहोचविली. पण इकडे दुसऱ्या महारांनी मऱ्या महाराला उचलून देशमुखांकडे नेले. देशमुखांना आनंदच झाला. भांडायला कारणच मिळाले होते. त्यांनी महाराला तहसील कचेरीत नेले आणि खंडू पाटलाविरुद्ध खोटे नाटे आरोपपत्रही दाखल केले. भांडायची संधीच मिळाली होती. मोक्षस्थितीत पोचविले. चरित्रकार सांगतात, कोठेही दोन पक्षात वाकडे आल्या किंचित काट्यांचेच होतात नायते ते अवलोका. आपापसातल्या दुफळीने द्वेषांचे काटे मोठे व्हायला किती उशीर लागणार. महाराची फिर्याद नोंदली गेली. पाटलाला पकडून आणण्याचा हुकूम सुटला. सर्वत्र बोलबाला झाला. पाटलाच्या हाती बेड्या पडणार अशी चर्चा सुरू झाली. खंडू पाटलाला ते कळले. तो घाबरला. गावचा वाघ असताना आपल्यावर असा प्रसंग का यावा अशी चिंता त्याला लागून राहिली. त्याला हे संकट मरणाहूनही घोर वाटले. इतर बंधूही घाबरले. शेवटी खंडू पाटलास एक विचार सुचला. श्री गजानन महाराजांकडे जाऊन साकडे घालावे असे त्याच्या मनात आले. साधूशिवाय संकटाचे निरसन कोण करणार. इतर बंधू अकोल्याला तहसीलात गेले. खंडू पाटील मात्र रात्रौ श्रींच्या जवळ आला. श्रींना शरण जाऊन त्याने त्यांच्या पायावर लोटांगण घातले. घडलेली घटनाही त्यांना सांगितली. आपल्याला कैद केले जाणार व आपली बेअब्रू होणार हेही त्याने श्रींना सांगितले. म्हणाला, अब्रूदा कारण बेइज्जत हेच मरण,
अपराध माझ्या हातून अति अल्पदयाळा. कामचुकार महाराला मी मारले खरे, पण लोकांनी त्या घटनेचा अधिकच बभरा केला. खड्याचा डोंगर केला हेही त्याने विषद केले. श्रींनी त्याला अभय दिले. पुढे तो निर्दोष सुटला कसा, ते आता आपण पुढच्या लेखात वाचूया. मंडळी, हा आपण चॅनल अशासाठी सुरू केलेला आहे की ज्यांना वाचायला वेळ होत नाही किंवा ज्या वृद्ध व्यक्ती आहेत त्यांना बसून वाचता येत नाही, तर ते झोपल्या झोपल्या ऐकू शकतात, बसल्या बसल्या ऐकू शकतात. जर घरातल्या वृद्ध व्यक्तींना तुम्ही यूट्यूब चालू करून दिलं आणि ऐकायला सांगितलं तर त्याचं खूप मोठं पुण्य तुम्हाला लाभेल. आणि मी जे वाचते आहे तर त्याचा तुम्हाला स्वतःला किती फायदा होतो आहे, मी वाचलेलं तुम्हाला म्हणजे वाचायला ऐकायला कसं वाटतं आहे, म्हणजे ते मला कळत नाही आहे. म्हणजे माझं पहिल्यांदाच मी अशा प्रकारे वाचन करते आहे, तर फास्ट वाचते आहे, स्लो वाचते आहे, कसं वाटतं ते मला कळत नाही आहे. तर ते जरा मला प्लीज कमेंट्स करून सांगा ना. आणि आपला हा चॅनल अनेक लोकांपर्यंत पोहोचवा आणि तुम्ही स्वतः आधी चॅनलला सबस्क्राईब करून द्या. धन्यवाद.